सुप्रभातम सगळ्यांना। 21 जूनचा कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा। जे पुण्यामध्ये राहतात त्यांनी नक्कीच या। तुम्ही येणार असाल तर जो ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला गुगल फॉर्म दिलेला आहे तो नक्की भरा, म्हणजे मग आम्हाला किती लोक येणार ते कळेल। आम्ही सगळेजण तुमची वाट बघतोय। तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योगसुद्धा येईल त्यामुळे, आणि आपल्याला आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकेल। आजचा योगाभ्यास आपण खुर्चीवर बसून करणार आहोत, त्यामुळे खुर्ची घ्यायची आहे आणि त्याच्या खाली आपल्याला काहीतरी पाय जमिनीवर ठेवायचे नाही, तर पायाखाली काहीतरी ब्लँकेट किंवा उशी वगैरे असं काहीतरी घ्या। डायरेक्ट जमिनीवर पाय ठेवू नका। दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर राहतील असं बसायचं आहे। पावलं दोन्ही एकमेकांना समांतर राहतील आणि हात जे आहेत ते गुडघ्यावर येतील। पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे। आपण त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात करूया। डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, त्रिवार ओंकार। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे। आपण पहिल्यांदा खांद्यांच्या हालचाली करणार आहे, त्याच्यासाठी हाताची घडी घालून घ्यायची आहे। हाताची घडी घालून घ्या। डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर, उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक कोपर खाली आणायचं आहे, तसं दुसऱ्या बाजूचा खांदा हा वरती जाईल आणि खांदा कानापर्यंत टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। श्वासाची गती आपली नेहमीचीच, तर एका बाजूनी रिदममध्ये करायचं आहे, मग दुसऱ्या बाजूनी वर उचलायचं आहे। एका रिदममध्ये करा, आपोआप खांदा वरती जाईल। कोपर खाली आणायचं, खांदा वरती जायचं। फक्त खांद्याची हालचाल होईल याच्यामध्ये आणि कोपरांची हालचाल होईल, बाकी आपली कशाचीही हालचाल होणार नाही आहे। हातांची आणि खांद्याची हालचालच याच्यामध्ये होईल। तर एक खांदा वरती, एक खांदा खाली दाबलेला, असं हे ह्याच्यामध्ये आपोआपच। आपण आधी नुसतंच खांदे वरती उचलून केलं होतं, पण ह्याच्यामध्ये आपोआपच खांदा खाली ओढला जातो दुसऱ्या हाताने आणि एक खांदा बरोबर कानाजवळ जातो। तर याच्यामध्ये तुम्हाला खांद्याच्या स्नायूंवर, खांद्याच्या जो सांधा आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ही 10 ते 15 वेळेला ही हालचाल आपल्याला करायची आहे। ह्याच्यामध्ये श्वासाचं कोणतंही नियंत्रण नाही आहे। पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आणि खांद्याच्या स्नायूंवर आणि खांद्याच्या सांध्यावर। मानेच्या स्नायूंवर पण याचा परिणाम होणार आहे। मानेचे जे मणके आहेत त्याच्यासाठी सुद्धा या हालचालीचा चांगला उपयोग होणार आहे। तर ही हालचाल आपण हाताच्या साहाय्याने खांद्यांची हालचाल करतोय। आता आपल्याला दोन्ही हात असेच, जे हाताची घडी घातलेली आहे ती डोक्याच्या मागे न्यायची आहे। जास्तीत जास्त कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न करा। आता कानाच्या मागे हात घेतल्यानंतर थोडेसे मागे ताणून घ्या हात, आणि मग आता उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर हे ओढायचं आहे। जास्तीत जास्त डोक्याच्या दिशेने ओढायचं आहे
आणि थांबायचं आहे. मान सरळ ठेवायची, मान खाली पडू द्यायची नाही. ह्याच्यामध्ये तुमचे खांदे पूर्ण मोकळे होणार आहेत आणि ते मोकळे झालेले आपल्याला जाणवतात. ज्यांना काही मानेचा वगैरे त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल तर तो एकदम कमी झालेला जाणवतो. आता तसंच दुसऱ्या बाजूने ओढायचे आहेत. दुसऱ्या बाजूने ओढा. जास्तीत जास्त हात ओढून घ्यायचा प्रयत्न करा आणि थोडंसं मागच्या दिशेने हात मागे ताणून पण घ्या त्याच वेळेला, तरच तो बरोबर ताण तुम्हाला जाणवतो. ह्या स्थितीमध्ये थांबा. एक 30-30 सेकंद आपण थांबून हे करतोय. हे पुढे तुम्ही 1-1 मिनिट पण करू शकता. साधारण हाताचं गोमुखासनासारखं ह्याचं स्थिती होते. आता सावकाश पुन्हा हात पूर्ववत आणायचेत आणि हात खाली आणायचेत. एकदम खांदे मोकळे झालेले तुम्हाला जाणवतील. आता आपण याच्यामध्ये आपल्या इथे डोळ्यांचे पण जॉईंट्स असतात आणि कानाचे पण जॉईंट्स असतात, पण ते आपल्याला काही हलवता येत नाहीत. पण त्याच्यासाठी म्हणून एक आपण तिथे ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स पण असतात. तर आपण त्यासाठी एक एक्सरसाइज आपण करणार आहोत. तर डोळ्यांसाठी इथे जे डोळ्याची खोबणी आहे तिथे असं ते चिमटीत पकडून ह्या पद्धतीने आतून सुरुवात करून बाहेरपर्यंत असं यायचं आहे. इथे पण आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचे पॉईंट इथे असतात. डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पण याचा चांगला उपयोग होतो. डोळे बंद करून तुम्ही केलं तरी चालणार आहे. या पद्धतीने ही जी भुवई आहे त्या भुवईवरनंच असं चिमटीत भुवई पकडून आपल्याला खूप दाब द्यायचा नाही आहे, हलका हलका दाब द्यायचा आहे आपल्याला इथे. असं एक 10 वेळा 15 वेळा असं करा. तुम्ही बसल्या बसल्या हे करू शकता, कारण आपला डोळ्याचा वापर खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे डोळ्याचे स्नायू नाजूक असतात. ते सगळे स्नायू शेवटी हाडांना जोडलेले असतात आणि इथे अचल असे आपले सांधे असतात. आता इथे आपल्याला इथला जो पॉईंट आहे इथे हाताची नखं काढून टाकायची, तेव्हा नखं ठेवायची नाहीत. इथला जो पॉईंट आहे तिथे थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचं. दाब द्यायचा नाही आहे, इथे दाब नाही द्यायचा, नुसताच हात असा ठेवायचा आहे. ही जी तर्जनी आहे ती ठेवायची काढायची, ठेवायची काढायची, दाबायचं नाही आहे. दाबू नका, कारण हे नाजूक असतं. आता हे बोट असं डोळ्याच्या कडेनी आतून असं बाहेर यायचं आणि बाहेरून पुन्हा आतमध्ये असं फिरवा. असं एक 5 वेळेला फिरवा. डोळे बंद ठेवा. या पद्धतीने फिरवा. अलगद फिरवायचे. आपल्या डोळ्यांचा वापर आपण खूप करत असतो. डोळ्यांना आपण प्रेमाने असा हात फिरवायचा आहे आणि डोळ्याच्या बाजूनी फिरवायचं आहे, बुबुळांवर नाही न्यायचा, अगदी कडेकडेने फिरवायचा आहे. त्यानंतर आपला हा इथे उंचवटा असतो बघा हाताला खाली, तर तो उंचवटा फक्त इथे डोळ्यांवर ठेवायचा आहे. डोळे दाबायचे नाही आहे, ठेवायचा आहे, काढायचा, ठेवायचा, काढायचा. हे हाताचा तळव्याचा खालचा भाग जो आहे तो फक्त डोळ्यांवर अलगद ठेवायचा आणि काढायचा. डोळे बंदच ठेवायचे. डोळ्यांना खूप छान वाटतं, डोळ्यांना आराम मिळतो. आपल्या डोळ्यांची काळजी आपणच घ्यायची. तिथले स्नायू थकतात डोळ्याचे, त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं, म्हणजे ते स्नायू पुन्हा चांगले काम करायला लागतात. त्या स्नायूंमधली ताकद पण वाढवायला लागते आपल्याला. तर या पद्धतीने फक्त ठेवा आणि काढा, दाबायचं नाही कुठेही. आता यानंतर आपल्याला कानाकडे पण लक्ष द्यायचं. कानाच्या तिथे पण छोटे छोटे सांधे असतात, स्नायू असतात. तर हा कान असे दाबायचे, असं दाबायचं कान. हे 5 ते 10 वेळेला करा. कानाचे पण प्रॉब्लेम बऱ्याच जणांना हेडफोन लावून लावून सारखे आवाज, ध्वनी प्रदूषण
ह्या सगळ्यांमुळे कानाचे प्रॉब्लेमसुद्धा वाढलेले आहेत. आपल्याला हे जे सगळे अवयव दिलेले आहेत ते 100 वर्षासाठी म्हणून दिलेले आहेत आणि आपण 100 वर्ष काय 50 वर्ष काय 30 वर्ष पण आपण ते व्यवस्थित ठेवू शकत नाही. आता असा व्ही करायचा आणि व्ही करून कान असा ह्या पद्धतीने कानाला थोडासा इथल्या जॉईंटला मसाज करायचा. इथे पण जॉईंट आहे कानाचा, त्या जॉईंटला मसाज करायचा. ह्या जॉईंटला असा मसाज करा. ह्या कानाच्या मागे पण असे ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात. असा मागनं पुढे पण असा मसाज करायचा कडेकडेने आणि पुन्हा असा पण करायचा. ह्या पद्धतीने. त्यानंतर आपली ही कानाची पाळी आहे ती दाबायची. या इथेही आपले बरेच पॉईंट असतात, इथे पण छोटे छोटे जॉईंट्स असतात. आता हा कान जो आहे तो कानामध्ये ही तर्जनी किंवा अनामिका ठेवा आणि कान बाहेरच्या बाजूने असा ओढा. त्याच्यानंतर कानात हे बोट घालताना त्याचं नख काढलेलं पाहिजे. मागच्या दिशेने खाली आणि वरती, पुढे मागे खाली आणि वरती. आणि इथे एक जॉईंट असतो आपला जबड्याचा जॉईंट असतो. इथे पण एक पॉईंट असतो. जेव्हा कानामध्ये दडे बसतात तेव्हा इथे जेव्हा तुम्ही आ करता तेव्हा हा जॉईंट तुम्हाला जाणवेल. इथे बोट ठेवलं, इथे कानाचा हा बाहेरचा छोटासा भाग आलेला आहे, त्याच्यात इथे बोट ठेवा. आ आ तिथे बघा जाणवेल तो जॉईंट. तर तिथे बोट ठेवलं की तिथे एक पॉईंट असतो, तिथे थोडंसं बोटाने प्रेस केलं आणि आ केला की तिथे खड्डा जाणवतो. तर तुमचं कानात दडे बसलेले असतील तर नुसतं तुम्ही तेवढं केलं तर कानातले दडे लगेच मोकळे होतात. तर तो जॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे. आता हा आपला जबड्याचा जो जॉईंट आहे तर त्याला ह्या पद्धतीने आपण मसाज करायचा आणि खाली आणायचा. इथे आपले ह्या पद्धतीने करायचं जबड्याला, कारण हा सुद्धा एक आपला जबड्याचा जॉईंट आहे. आपल्या शरीरामध्ये असे बारीक 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 खूप जॉईंट्स आहेत, त्या सगळ्यावर आपण काम करायचं. कारण ते जॉईंट आपल्याला आता इथे आपल्याला जबडा इकडे इकडे वाकवून पण आपल्याला थोडासा त्याचा एक्सरसाइज करता येतो. ही जबड्याची फक्त हालचाल तुम्ही करू शकता अशी, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. हा जबडा इकडे गेलेला जाणवला पाहिजे. इकडे ताण जाणवतो बघा असा, तर तो जबडा फक्त हलवायचा इकडे इकडे, तसाच उघडायचा आणि बंद करायचा. कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. ह्या इथला जॉईंट हा, कारण इथे आपला जॉईंट असतो, आपल्याला आ केलं की इथला तो जाणवतो आपल्याला. ठीक आहे. तर आपण डोळ्याचे आणि हे याचे बघितले. आपण काही फेस योगा घेत नाही आहे. फेस योगा अशी काही कन्सेप्ट योगशास्त्रामध्ये तरी नाही आहे, तर ती फिजिओथेरपीमधनं आलेली कन्सेप्ट आहे. कारण योगशास्त्रामध्ये आपल्या इथे जी पंचज्ञानेंद्रिय दिलेली आहे, डोळा, कान, नाक, घसा वगैरे, त्याच्यासाठी म्हणून शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. आणि त्यासाठी म्हणून काही म्हणजे डोळ्यासाठी जसं त्राटक सांगितलेलं आहे,
कानासाठी कर्णरंध्र धोती सांगितलेली आहे. तशा त्या जिभेसाठी जिव्हाबंद वगैरे सांगितलेला आहे. दातासाठी सितकारी सांगितलेली आहे. तर अशा पंचज्ञानेंद्रियांच्या वेगवेगळ्या हे दिलेले आहेत. आपले सगळी पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ती आपल्या चेहऱ्यावर आहेत. तो खरं फेस योगा त्याला म्हणता येईल, कारण ते योगशास्त्रानुसार योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये ज्या ज्या प्रक्रिया याच्यासाठी दिलेल्या आहेत त्या त्या प्रक्रिया तुम्ही करणं तर ते तुम्ही करू शकता. तर आता आपण पुढच्या अभ्यासाला जाऊया. तर या ज्या प्रक्रिया ती कर्णरंध्र धोतीमधलीच एक प्रक्रिया आपण आत्ता मगाशी घेतली आणि ह्या जिव्हाबंद पण आपण नंतर घेऊया एकदा. म्हणजे मग तोही, कारण जिभेच्या तिथे सुद्धा जिभेचं पण आपल्याला आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यासाठी सुद्धा अनेक प्रक्रिया दिलेल्या आहेत योगशास्त्रामध्ये. तर आपण नंतर कधीतरी पंचज्ञानेंद्रियांसाठी म्हणून असा वेगळा एक अभ्यासक्रम घेऊया. तो नक्की तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यामध्ये आपोआपच फेस योगा पण होऊन जातं तुमचं. तर आता पुढच्या अभ्यासाला वळू आपण. पुढचा अभ्यास आपल्याला आपला जो एक पाय आहे तो पाय आपल्याला उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवल्यानंतर उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्याच हाताने खाली दाबायचा आहे आणि डाव्या हाताने त्याचा घोटा पकडून ठेवायचा आहे. दाबाखाली हे सायटिकासाठी चांगलं आहे. ज्यांना आत्ता त्रास होतो आहे सायटिकाचा त्यांनी हे केलं की त्यांना फरक जाणवेल की बरं वाटतं याच्यामध्ये. त्यानंतर तो गुडघा आपल्या दुसऱ्या खांद्यापर्यंत आणायचा आहे, विरुद्ध खांद्यापर्यंत. पुन्हा तो खाली दाबायचा आहे. थोडासा त्यावेळेला पोटाला पीळ पण बसेल आणि बरोबर ती नस पण तुम्हाला ओढली जाईल जेव्हा गुडघा वर आणाल खाली दाबाल तेव्हा. आता तो गुडघा पुन्हा खांद्याजवळ आणा. असं 5 वेळा करा. घरी तुम्ही 15-20 वेळा करू शकता. पुन्हा खाली दाबायचा आहे गुडघा, पुन्हा खांद्याजवळ आणायचा आहे. पुन्हा खाली दाबा, खांद्याच्या जवळ आणा. म्हणजे खांद्याला टेकणार नाही तो, पण खांद्याच्या दिशेने आणायचा प्रयत्न करायचा आहे, विरुद्ध खांद्याच्या दिशेने. त्यावेळेला दुसऱ्या पायाचा घोटा हाताने पकडून ठेवायचा आहे. या बाजूनी 5 वेळा झाल्यानंतर आता हात असाच ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक प्रक्रिया करणार आहे आपण. ह्याच्यामध्ये आपण पुढे वाकणार आहोत. तर पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि हिप जॉईंट्समधनं पुढे वाकायचे. आता ज्यांना काही त्रास वगैरे असतील त्यांनी आपापले काही त्रास वगैरे आहेत, व्याधी आहेत, त्याच्या सगळ्या लिमिटेशन्स लक्षात घेऊन हे करा. आता ह्याच्यामध्ये पोटावर दाब येतो. आता हे 90 डिग्रीपर्यंतच आपल्याला जायचं आहे. पाठ जमिनीला समांतर राहिली पाहिजे, पाठ सरळ असली पाहिजे. आता हे केल्यानंतर तुम्हाला पोटावर दाब जाणवेल बघा. श्वास सोडत सोडत आपण खाली आलेलो आहे, पोटावर दाब आलेला आहे. संथ श्वसन. ह्या स्थितीमध्ये काही सेकंद आपण थांबणार आहोत. पचनसंस्थेसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पॅन्क्रियास ग्रंथीवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. तर कुठे कुठे दाब येतोय बघा पोटावर. आतली इंद्रिय दाबली गेलेली आहे, तिथली अशुद्धी कमी व्हायला मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता श्वास सोडा. श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हा. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे. हेच आपल्याला आता दुसऱ्या पायाने करायचे. मागच्या वेळेला आपण वेगळे बघितले होते प्रकार. खुर्चीवर पण योगाभ्यासाचे भरपूर प्रकार आहेत. बरीचशी आसनं खुर्चीवर बसून आपण करू शकतो. खुर्चीवरचा योगाभ्यास असा वेगळा आपण घेतो. आता याच्यामध्ये पुन्हा हाताने घोटा पकडून ठेवायचा आणि दुसरा हात जो आहे तो गुडघ्याने खाली दाबायचा आहे. गुडघा खाली दाबा हाताने, जास्तीत जास्त दाबायचा आहे. पाठ सरळच ठेवायची. त्यानंतर गुडघा वर उचलायचा आणि विरुद्ध खांद्याकडे आणायचा प्रयत्न करायचा. तो येणार नाही पण आणायचा प्रयत्न करा.
आता पुन्हा खाली दाबा, दाबा जास्तीत जास्त आणि खांद्याकडे आणायचा प्रयत्न करा. 5 वेळेला करायचं आहे. पुन्हा दाबायचं आहे. याच्यात श्वासाचं नियंत्रण आपण दिलेलं नाही आहे. श्वास नॉर्मल तुमचा चालू ठेवायचा आहे. पुन्हा सावकाश दाबायचं आहे खाली. कुठेही झटका वगैरे द्यायचा नाही आहे. 5 वेळेला करायचं आहे. पुन्हा खाली दाबा. पाच वेळेला झाल्यानंतर आपण थांबणार आहोत. त्यानंतर पाय खाली आणायचा आहे. पाय खाली आणा पूर्वस्थितीला. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला खाली वाकताना दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि जेवढं खाली वाकता येईल तेवढं वाकायचं आहे. श्वास चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे. हिप जॉईंट्समधनं अतिशय सावकाश श्वास सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत खाली यायचं आहे. दोन्ही गुडघ्यामधलं अंतर जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करा. हाताने दाबा गुडघे आणि खाली यायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. तुमचे खांद्याचे स्नायू जे आहेत ना ते जास्तीत जास्त ताणले जातील. ज्यांचे खांद्याच्या तिथे बरोबर ताण जाणवेल तुम्हाला. पूर्ण लक्ष श्वासावर. खांदे मोकळे होतील याच्यामध्ये. खांद्याच्या तिथे खूप छान ताण याच्यामध्ये जाणवतो. थोडं पायामधलं अंतर घेतलं तरी चालेल. टाचा उचलू नको. हां. आणि गुडघे जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने ढकलायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. छान वाटतं याच्यामध्ये आणि एकदम खांदे मोकळे होतात. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत वर यायचं आहे आणि हात मोकळे करून घ्यायचे. हात मोकळे करून घ्या. आता आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्याला याच्यातलं अर्धगोमुखासनासारखी स्थिती आपण खुर्चीवर करणार आहोत. तर उभं राहायचं आहे आणि खुर्ची अशी घे आणि त्याच्यावर आपल्याला पाय जो आहे, एक पाय जो आहे तो आपला उजवा पाय त्याच्यावर आडवा ठेवायचा आहे. बरोबर. आणि हात जे आहेत हातामध्ये अंतर घेतलं तरी चालेल. हातामध्ये अंतर घे म्हणजे बॅलन्स होईल. आणि दुसरा पाय थोडासा मागे ढकलायचा आहे. टाच टेकेल इतके ढकलायचा. कंबर खाली दाबायची आणि मान वरती. श्वास घेत मान वर. हे अर्धगोमुखासनाची साधारण स्थिती येते. याच्यामध्ये खुर्चीवरचं हे अर्धगोमुखासन ज्यांना खाली जमत नाही बसून करायला त्यांनी असं करू शकता तुम्ही. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटावर पण ताण येतोय. खांदे मागे खेचून घ्यायचे. कंबर खाली दाबायची. सायटिकासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांची आत्ता दुखत असेल तर त्यांना लगेचच फरक जाणवेल. या स्थितीमध्ये थांबायचं आहे थोडा वेळ. कमरेला पण चांगला आराम मिळतो याच्यामध्ये. जर तुम्ही सारखं उभं राहून काम करत असाल आणि त्यावेळेला कमरेवर ताण येत असतील तर मध्ये तुम्ही उभं राहिल्यानंतर समोर खुर्ची बिर्ची असेल त्याच्यावर या पद्धतीने थोड्या वेळाने हे केलं तर कमरेवरचे ताण तुमच्या निघून जातील. तुम्हाला सतत जर उभं राहून काम करावं लागत असेल तर मधून हे करत राहायचं म्हणजे मग कमरेवरचे ताण कमी होतात. सावकाश चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि श्वास सोडत आसन स्थिती सोडायची आहे. हात मोकळे करून घ्या. पाय खाली घ्या. आता दुसऱ्या पायाने करायचं आहे. दुसरा पाय खुर्चीवर ठेवून घ्या आणि
मागचा पाय जो आहे सरळ आहे जो पाय तो थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर टाच जमिनीवर टेकली पाहिजे इतका मागे न्यायचा आहे. गुडघा सरळ राहिला पाहिजे आणि दोन्ही हातामध्ये आपल्याला थोडं अंतर घ्यायचं आहे. खांद्या इतकं अंतर घ्या. मान मागे टाका. कंबर खाली दबून घ्या. सूर्यनमस्कारातली पण अश्वसंचलनासन ज्यांना करता येत नाही त्यांनी हे केलं तरी चालणार आहे. ह्याच्यात पण आपण कंबर खाली दबून घेतो. त्याच्यात थोडा वेगळा ताण येतो पण आपली कंबर मोकळी होते. एक छान वाटतं या आसनामध्ये. पायाला पण छान ताण बसतो. कमरेचा सांधा, गुडघा, आपले खांद्याचे स्नायू आणि मानेचे मणके ह्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. पाठीचं आरोग्य, थायरॉईड आपली ग्रंथी आहे ते मान मागे टाकल्यामुळे त्याचंही आरोग्य सुधारणार आहे. खांदे मागे घेतल्यामुळे आपल्या फुफ्फुसांमधलं पण स्नायूंचं आरोग्य आपल्या सुधारणार आहे. तिथे पण रिब्समध्ये छोटे छोटे आपल्या जॉईंट्स असतात त्यांचंही आरोग्य इथे सुधारणार आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. आता तो पाय मागे घ्यायचा. हात तसेच ठेवायचे. थोडेसे पुढे आणा हात खुर्चीच्या तिथे आणि पाय मागे नाही अजून थोडे मागे नाही. ह्याच्यामध्ये ऊर्ध्वमुख आणि अधोमुख श्वानासन करायचे. तर अधोमुख पहिल्यांदा श्वास सोडत सोडत अधोमुख करा. जेवढं खाली जाता येईल तेवढं जा आणि मग श्वास घेत घेत ऊर्ध्वमुख, कंबर खाली, मानवर. हे करायला सोपं जातं. उभं राहून आपल्याला करता येतं. पुन्हा अधोमुख करताना मात्र टाचा टेकवायच्या. टाचा जास्तीत जास्त टेकवायचा आणि सगळं शरीर मागे स्ट्रेच करून घ्यायचं. जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करून घ्या. कमरेपासूनचे हातापर्यंतचे स्नायू चांगले ताणले गेले पाहिजेत. आता ऊर्ध्वमुख. आपण हे 5 ते 6 वेळेला करूया. श्वास सोडत सोडत अधोमुख. ज्यांना नेहमी आपलं मॅटवर जमत नाही त्यांनी असं खुर्चीवर करू शकतात. खुर्चीवर करायला सोपं आहे. ऊर्ध्वमुख आणि बऱ्यापैकी तो ताण मिळतो. शरीर फ्लेक्झिबल होतं. पाठीचे आपला जो स्पाईन आहे ते स्पाईनमध्ये पण छोटे छोटे स्नायू आणि सांधे असतात त्यांचं आरोग्य सुधारतं. पुन्हा अधोमुख श्वास सोडत सोडत. गुडघ्याला सुद्धा चांगलं आहे. सायटिकासाठी चांगलं आहे. गुडघ्याचे पण स्नायू याच्यामध्ये चांगले मोकळे होतात. खांद्याचा सांधासुद्धा याच्यामध्ये चांगला वापरला जातो. हातामधली ताकद वाढायला सुद्धा मदत होते. पुन्हा अधोमुखमध्ये बघा आपल्या जालंधर बंद बांधला जातो. हनवटी कंठकुपामध्ये जाते आणि त्यामुळे थायरॉईडचं आरोग्य सुधारायला मदत होते. इथे दाब बसतो थायरॉईड ग्रंथीला आणि पुन्हा ऊर्ध्वमुखमध्ये ताणला जातो. ऊर्ध्वमुख करा श्वास घेत घेत. याच्यामध्ये बघा गळ्याच्या तिथे ताण बसतो म्हणजे त्याला ताण बसतो, दाब बसतो. ताण दाब ताण दाब. याच्यामुळे ती ग्रंथी चांगले काम करायला लागते. पुन्हा अधोमुख. जेव्हा तुम्ही ऊर्ध्वमुख करता तेव्हा खालचा जबडा आहे तो सैल पडू द्यायचा नाही. दात एकमेकांवर टेकलेले ठेवायचे म्हणजे गळ्याच्या तिथे चांगला ताण जाणवतो. अगदी बारकी ह्या गोष्टी लक्षात ठेवून करणं खूप आवश्यक आहे. तर त्याचे आपल्याला चांगले फायदे मिळतात. ऊर्ध्वमुख श्वास घेत घेत. आता आपण थांबायचे. सावकाश श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीला या. पाय जवळ आणा आणि बसायचे. आता खुर्चीवर बसून आपण थोडी विश्रांती घेऊया. पाय पुढे ताणून घ्या. हात सैल सोडा. पायाखाली मॅट घे किंवा खुर्ची इकडे तोंड करून घे.
पाय नेहमी खुर्चीवर बसताना पायाखाली काहीतरी बेडशीट वगैरे उशी वगैरे ठेवायची, कारण कधीही जमिनीवर पाय ठेवायचे नाहीत, त्याच्या खाली काहीतरी ठेवायचं. तुम्ही पाठीला उशी वगैरे घेतली तरी चालणार आहे. हात रिलॅक्स पोझिशनमध्ये ठेवा, हात लोंबते नको ठेवा, हात हात रिलॅक्स पोझिशन, नाही तर मग हाताला मुंग्या यायची शक्यता असते. तुम्ही मानेखाली किंवा पाठीला उशी घेतली तरी चालणार आहे, पायाखाली उशी घेतली तरी चालणार आहे. तुम्हाला जी पोझिशन कम्फर्टेबल वाटेल, सुखकारक वाटेल त्या पोझिशनमध्ये खुर्चीमध्ये बसायचे आणि सगळं शरीर पायापासून डोक्यापर्यंत शिथिल करायचे. जसं शवासनामध्ये आपण करतो तसं हे खुर्चीत बसून शवासने सगळे स्नायू ढिले सोडायचे. पूर्ण लक्ष श्वासावर, वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या स्नायूंवर जे ताण आलेत ते काढून टाकायचे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश खुर्चीमध्ये पूर्वस्थितीमध्ये या. हळूहळू पाठीचा कणा सरळ, मान सरळ, दोन्ही गुडघे एकमेकांना समांतर, पावलं एकमेकांना समांतर आणि दोन्ही हात जे आहेत ते आपले गुडघ्यावर ठेवलेले, नजर समोर, हात दोन्ही गुडघ्यावर. आता आपण खुर्चीतले सूर्यनमस्कार करूया. बऱ्याच जणांना सूर्यनमस्कार आपले नॉर्मल जमत नाहीत, तर त्यांनी खुर्चीतले करायला हरकत नाही. आता खुर्चीतने सूर्यनमस्कार करताना सुद्धा आपल्याला जेव्हा मागे जायचं आहे किंवा पुढे वाकायचं आहे, आता तुमच्या शरीराच्या आणि व्याधीच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनच हे सूर्यनमस्कार करा. करायला तसे हे सूर्यनमस्कार सोपे आहेत, पण काहींना पुढे वाकायला सांगितलेलं नसतं किंवा मानेच्या हालचाली जशा तुम्हाला डॉक्टरांनी ज्या अवॉइड करायला सांगितल्या त्या अवॉइड करा. तर मध्ये दम लागल्यासारखा वाटला तर थांबा आणि मग पुन्हा सूर्यनमस्कार करा. या पद्धतीने पण तुम्ही खुर्चीतले सूर्यनमस्कार करू शकता. तर आपण मुद्दामून सूर्यनमस्कार या आज शेवटी म्हणजे नंतर घेतलेले. आधी सगळं शरीर आपण थोडंसं मोकळं करून घेतलं आहे आणि मग आता हा खुर्चीतला सूर्यनमस्कार घेतो आहे. इतर वेळेला करताना सूर्यनमस्कार हा पहिला करायचा आणि मग बाकीची आसनं करायची. तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथे घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताची नमस्कार स्थिती, प्रणामासन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण सगळ्या अवस्था आधी समजून घेऊ आणि मग श्वासाची जोड त्याला देऊ. तर मी पहिल्यांदा मंत्र म्हणते. ओम ह्राम मित्राय नमः. आता एकला ही प्रणाम स्थिती, प्रणामासन असायला म्हटलं जातं. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवायची हे प्रणामासन करताना. आता 2ला आपल्याला हात वरती न्यायचे, हात वरती न्या आणि कमरेतून मागे जायचे. मान पण मागे, खालचा जबडा सैल पडू देऊ नका, दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. त्यानंतर पाठीचा कणा सरळ ठेवतच हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचे, म्हणजे पुढे वाकायचे. पुढे वाकायचं आहे. हात जमिनीवर लागत असतील तर ठेवायचे, डोकं गुडघ्याला लागत असेल तर लावायचं. 3 नंबरची अवस्था झाली. 4 नंबरच्या अवस्थेला आपल्याला उजव्या पायाचा जो गुडघा आहे, उजवा पाय वरती आणायचा, गुडघा जो आहे तो आपल्या शरीराला टेकवून ठेवायचा आणि मान मागे टाकायची. त्या गुडघ्याला घट्ट मिठी मारायची, मिठी मारते गुडघ्याला. आता त्यानंतर आपल्याला हनवटी जी आहे ती गुडघ्यावरला लावायची. हनवटी लागत असेल तर लावा. मान खाली घ्या, मान खाली घ्यायची, मान खाली. हां,
कपाळ गुडघ्याला लावलं तरी चालेल. कपाळ लागत नसेल तर मग हनवटी वगैरे लावली तरी चालेल, पण मान खाली घ्यायची याच्यामध्ये. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला मान वर करायची आणि गुडघा आणि हात खाली न्यायचे आणि डोकं पण खाली येईल. आता दुसरा पाय, डावा पाय वरती आणायचा. हीच ॲक्शन करायची. मान मागे, हाताने घट्ट मिठी मारलेली. त्यानंतर आपल्याला मान खाली आणायची आहे. कपाळ गुडघ्याला लागत असेल तर लावायचं, नाहीतर मान नुसती खाली आणली तरी चालेल. फक्त मानेतनं खाली यायचं. पाठ सरळच राहणार आहे याच्यामध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. कमरेतून खाली वाकायचं नाही. स्पाईन जी आहे ती थोडीशी वर उचलल्यासारखी जाणवली पाहिजे याच्यामध्ये, स्पाईनचा भाग. त्यानंतर हात मोकळे करून आपल्याला गुडघा खाली आणायचा आणि कमरेतून खाली यायचं. आणि त्यानंतर मग नमस्कार स्थिती, पुन्हा प्रणामाचा. ओम ह्रीं रवये नमः. आता एकला प्रणामासन श्वास घ्या आणि श्वास घेत घेतच आपल्याला वरती जायचे. मान मागे, कंबर मागे, कंबर पुढे ढकलायची, सॉरी. आता श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं खाली यायचे. पाठ सरळ ठेवायची, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. गुडघे आपले खुर्चीत बसलेले असल्यामुळे तसेच आहे. आता आपल्याला श्वास घेत घेत उजवा पाय जो आहे तो वरती आणायचा आहे. मान मागे टाकायची. आता श्वास सोडत सोडत मान पुढे आणायची आहे, म्हणजे पुढे वाकवायची आहे. कपाळ टेकत असेल तर टेकवायचं आहे गुडघ्याला. त्यानंतर आता पुन्हा श्वास घेत घेत मान सरळ करा आणि श्वास सोडत सोडत पाय आणि हाय खाली. आता श्वास घेत घेत दुसरा पाय वरती आणायचा, मान मागे टाकायची. आता श्वास सोडत सोडत मान खाली. आता श्वास घेत घेत मान सरळ आणि पाय खाली, खाली वाकलेला आणि प्रणामासनामध्ये यायचे. श्वास घेत घेत प्रणामासन. श्वासाबरोबर या पद्धतीने करायचं आहे. ओम ह्रीं ओम ह्रूं सूर्याय नमः. एकला प्रणामासन, 1, 2ला श्वास घेत घेत हस्त उत्तानासन, 3ला श्वास सोडत सोडत हस्तपादासन, 4ला हस्त अश्वसंचलनासन, 5ला पवनमुक्तासन, मान खाली श्वास सोडत सोडत, 6ला हस्तपादासन, 7ला अश्वसंचलनासन, 8ला पवनमुक्तासन, 9ला आपल्याला हस्तपादासन आणि 10ला प्रणामासन. ओम ह्रीं भानवे नमः. 1, 2, 3, श्वास सोडत खाली, 4, श्वास घ्या, 5, श्वास सोडा,
6 श्वास घेत मान सरळ आणि श्वास सोडत खाली. 7 श्वास घ्या. 8 श्वास सोडा, मान खाली. 9ला श्वास घेत मान सरळ आणि खाली वाकायचे, हस्तपादासन. आणि 10ला श्वास घेत प्रणामासन. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3. कुठे कुठे ताण येतोय, दाब येतोय त्याकडे लक्ष द्या. 4 5 6 7 8 9 10. ओम रहा पूष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एक घालूया. ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्यायचे. आता आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे, डोळे मिटून. सगळं शरीर ढिलं सोडायचं आहे. आपण सूर्यनमस्कार केलेले. सूर्यनमस्कार हे सगळ्या सांध्यांसाठी, सगळ्या स्नायूंसाठी, सगळ्या आपल्या आतल्या इंद्रियांसाठी अतिशय उपयोगी आहेत. सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण नॉर्मल याच्यामध्ये सूर्यनमस्कार घातलेले आहेत. रिदममध्ये फास्ट पण घालता येतात. एक आसनामध्ये थोडा थोडा वेळ थांबूनही घालता येतात. वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार घातले जातात. त्या वेगवेगळ्या पद्धतींना वेगवेगळी नावं पण आहेत. सूर्याची उपासना म्हणून पण
केली जाते सूर्यनमस्कार. आणि हा सूर्यनमस्कार जो आहे तो ऊर्जा देणारा आहे आपल्याला, कारण सूर्य हा सगळ्यांना ऊर्जा देतो. त्यामुळे आपल्या शरीरातला ऊर्जेचा स्तर चांगला वाढतो आणि वाताचं संतुलन ह्याच्यामध्ये होतं सूर्यनमस्कारामुळे. आणि त्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी चांगली वाढते, उत्साह वाढतो, लवचिकता सूर्यनमस्काराने पटापट वाढते, स्नायूंमधली ताकद पटापट वाढते आणि शरीराला एक चांगला आकार प्राप्त करून देणारा सुद्धा असा हा सूर्यनमस्कार आहे. ज्यांना घालण्याच्या मर्यादा येतात, म्हणजे ते उभे राहून जी लोक घालू शकत नाही, त्यांनी काय करायचं, म्हणून त्यासाठी आपण हा खुर्चीवरचा सूर्यनमस्कार घेतला की त्यांनी खुर्चीवरचा घालायचा. ज्यांना खुर्चीवर सुद्धा घालणं जमत नाही त्यांनी मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालायचा. त्यावेळेला ज्यावेळेला श्वास आपण मनात कल्पना करायची, आता आपण खाली वागतोय, श्वास सोडतोय, त्यावेळेला ॲक्च्युअल श्वास सोडायचा. तुम्ही वर येताना श्वास घ्यायचा, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने येताना श्वास घ्यायचा. पोटाची घडी होत असेल, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जात असेल, त्यावेळेला श्वास सोडायचा. हा निसर्ग नियम लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे आपण मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालायचा. जेव्हा डोळे मिटून आपण, ज्यांना ॲक्च्युअल फिजिकली घालता येणं शक्य नाही, त्यांनी मनातल्या मनात सूर्यनमस्कार रोज 12 सूर्यनमस्कार घाला आणि कल्पना करा की तुम्ही सूर्यनमस्कार घालताय आणि असं इमॅजिन करून घाला. त्यांनासुद्धा तेवढेच फायदे मिळतात. याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि जे मनातल्या मनात इमॅजिन करून काहीही क्रिया करतात तर त्यांनासुद्धा ते फायदे सगळे मिळतात आणि त्यांच्याही शरीरावर, मनावर झालेले परिणाम आपल्याला बघता येतात. तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीराने मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालू शकता. जे आसनं आपल्याला करायसाठी मर्यादा आहेत, तर ती आसनं आपण मनातल्या मनात करायची. श्वासावरून सगळं लक्ष शरीराकडे आणायचं आहे, सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे, सगळं शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आपण सितकारी शिकलो होतो, आज कपालभाती आपण 30-30चे 2 राऊंड करूया, अनुलोम विलोम करूया. सितकारी शिकलो होतो ती करूया आणि आज आपण भ्रामरी करूया. भ्रामरीचे सुद्धा अनेक फायदे आहेत. आता ज्यांना कानावर प्रेशर वगैरे असेल त्यांनी कानावर वगैरे हात ठेवून करू नका. डोळ्यावर प्रेशर असेल, कानावर प्रेशर असेल, त्यांनी मात्र कानावर डोळ्यावर हात न ठेवता करा. भ्रामरी आपल्याला माहिती आहे की भुंग्यासारखा आवाज याच्यामध्ये काढला जातो आणि तो जो हमिंगचा साऊंड आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करून जर केलं तर तुम्हाला मन लवकर एकाग्र होतं, लवकर निर्विचार होतं आणि एकाग्रता वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग आहे. विद्यार्थ्यांनी केलं तर विद्यार्थ्यांना ह्याचा खूप चांगला फायदा मिळतो, कारण त्यांची एकाग्रता ह्यानी लवकर वाढते आणि लवकर वणीवर आपलं लक्ष लवकर एकाग्र होतं. तर हे करत असताना आपल्याला हे तिन्ही बोटं जी आहेत ती डोळ्यावर ठेवायची, तर्जनी जी आहे ती कपाळावर ठेवायची आणि अंगठ्यानी कान बंद करायचे. आता ज्यांना डोळ्यावर आणि कानावर प्रेशर असेल त्यांनी बोटं ठेवू नका. अंगठ्याने आपल्याला कान या पद्धतीने असे बंद करायचे आणि आतला आवाज ऐकायचा आहे. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली आणायचे नाहीत, डोळे उघडायचे नाहीत. हे तत्त्व लक्षात ठेवा. माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, तेव्हा तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्की या भ्रामरीतनं मिळेल. तर हे मी आधी सगळे का एक्सप्लेन केलं तुम्हाला, कारण म्हणजे मग आपल्याला सलग या श्वसन अभ्यासाचा अभ्यास करता येईल आणि अनुभव घेता येईल. हात खाली घे. आधी आपल्याला कपालभाती करायची. हात गुडघ्यावर ठेवायचे, दोन्ही पाय एकमेकांना समांतर, पावलं एकमेकांना समांतर, गुडघे एकमेकांना समांतर आणि गुडघे हे 90 डिग्री झाला पाहिजे गुडघ्याच्या तिथे.
तिथे जर गुडघ्याच्या तिथे 90 डिग्री होत नसेल तर तुम्ही पायाखाली उशी वगैरे काहीतरी घ्या आणि मग त्याच्यावर पाय ठेवा किंवा पाट घ्या, त्याच्यावर चादर वगैरे टाका आणि त्याच्यावर पाय ठेवा. म्हणजे मग तुमचा तिथे गुडघ्याच्या तिथे बरोबर 90 डिग्रीचा कोन मेंटेन राहिला पाहिजे. तरच म्हणजे खुर्चीवर बसताना नेहमी योगाभ्यास करायला बसताना असं बसायचं. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. तुम्ही उशी वगैरे घेतली सपोर्टला तरीसुद्धा चालू शकतं, पण पाठीचा कणा सरळ पाहिजे. डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर आपलं रिलॅक्स झालेलं आहे, मनावरचे ताण निघून गेलेले आहेत, शरीर शिथिल झालेलं आहे, श्वसन संथ चालू आहे. तर आता आपण कपालभातीचा अभ्यास करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती केल्यानंतर श्वासाची गती अतिशय संथ होते आणि एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळते. त्याकडे लक्ष द्या. कपालभातीचं आवर्तन केल्यानंतर जेव्हा ब्रीदिंग आपलं नॉर्मलला येतं त्याच वेळेला दुसरं आवर्तन आपल्याला सुरू करायचं आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत, डोळे बंदच ठेवायचे. माझ्या इन्स्ट्रक्शन्स मिळेपर्यंत आता डोळे बिलकुल उघडू नका, तरच तुम्हाला एक छान अनुभवता येईल. आपण अनुलोम विलोम शिकलेलो आहोत, सगळ्या शिकलेल्याच प्रक्रिया आपण करतो आहोत. फक्त आज त्याच्यामध्ये आपण भ्रामरी ॲड केलेली आहे. आता आपल्याला अनुलोम विलोमची काही आवर्तनं आपण इथे करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. जेव्हा प्रणव मुद्रा बांधता आणि नाकपुड्या बंद करता तेव्हा मान खाली पडू देऊ नका. पाठीचा कणा आणि मान सरळच ठेवायची जाणीवपूर्वक. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे. पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. दीर्घ श्वसन शिकलेलो आहोत त्या पद्धतीने. आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सलग एकाच गतीने सावकाश श्वास सोडायचा आहे. कुठेही फोर्स लावायचा नाही श्वास सोडताना किंवा घेताना. सहज सलग भरपूर श्वास भरून घ्यायचा, पण फोर्सफुली नाही. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. दीर्घ श्वसन. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. सलग समगतीने. आणि उजव्या नाकपुडीने सलग समगतीने श्वास सोडा. मान खाली पडू देऊ नका. उजव्या नाकपुडीने सावकाश सलग श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा.
आता डाव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने सलग सावकाश श्वास सोडा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. मन शांत झालेलं आहे. आधी आपण लंग्सची क्लिन्झिंग प्रोसेस केली. कपालभातीने लंग्स क्लीन करून घेतले. त्यानंतर मग दीर्घ श्वसन केलं. आता आपण सितकारी करणार आहोत. दाताच्या पटीतून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. जीभ जी आहे दाताच्या वरती लावायची आहे. वरच्या दाताच्या वरती जिभेचं टोक येईल आणि मग आपल्याला दात एकमेकांवर ठेवलेले तोंडाने श्वास घ्यायचा. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा. या पद्धतीने दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वसनच करायचं आहे पण तोंडाने श्वास घेऊन नाकाने सोडायचं आहे. या पद्धतीने करायचं आहे. तर चालू असलेला श्वास सोडा. सितकारीने श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास सोडायचा आहे. सितकारी पूरक दीर्घ रेचक. सितकारीने श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडा. सित असा आवाज येईल श्वास घेताना. सितकारी पूरक दीर्घ रेचक. सितकारी इनहेल, एक्झेल, डीप एक्झेल. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर थांबायचे. डोळे बंदच ठेवायचे. आपल्याला जो थंडावा जाणवलेला आहे त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. यानंतर आपण जो भ्रामरीचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला आपल्याला जो ध्वनी ऐकायला येणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचे. हा ध्वनी करत असताना खूप फोर्सफुली वरच्या आवाजात असं नाही करायचा. आपल्या नॉर्मल आवाजामध्येच करायचा आहे. त्याला खूप तुम्ही असा नाही करायचा. तर नॉर्मल ह्याच्यामध्ये श्वास सोडत सोडत आपण भ्रामरी करणार आहे. दोन्ही नाकपुड्यांनी आधी श्वास भरून घेणार आणि मग दीर्घ श्वास सोडत. ह्याच्यात सुद्धा दीर्घ श्वसनच करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी जी आहे. पाय नीट ठेव. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर. पायाची घडी घालायची नाही, क्रॉस करायची नाहीत पाय. आपली ऊर्जा ब्लॉक होते त्यांची. तर दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी करायची. या पद्धतीने. आणि त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला कुठे कुठे जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. तर आता आपली जी करंगळीच्या शेजारची अनामिका, अनामिकाच्या शेजारची मध्यमा, ही 3 बोटं डोळ्यावर ठेवायची आणि तर्जनी जी आहे ती कपाळावर ठेवायची. अंगठ्यानी आपल्याला कान बंद करून घ्यायचे आणि आपल्याला जो भ्रामरीचा आवाज ऐकायला येतो त्यावर लक्ष केंद्रित करायचे. 5 वेळेला आपली आपली भ्रामरी करायची. माझा आवाज येणार नाही. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी करायची. 5 आवर्तनं झाली की डोळे बंदच ठेवायचे आणि हात पण तिथेच ठेवायचे आणि आतला आवाज ऐकायचा. 5 वेळा भ्रामरी करून झाली की डोळे कान बंद असणार आहेत. आपल्याला आपला आवाज ऐकायला येतो, तो आवाज ऐकायचा. तर आता भ्रामरीला सुरुवात करूया. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या दोन्ही नाकपुड्यांनी आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडत भ्रामरीने श्वास सोडत भ्रामरी करा.
पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. दीर्घ श्वास घ्या. भ्रामरी श्वास सोडा. दीर्घपूरक. भ्रामरी रेचक. डोळे बंदच ठेवा. मन अतिशय शांत. त्या शांततेचा आनंद घ्या. आपले आतले आवाज ऐकायचा प्रयत्न करा. सावकाश डोळे बंदच ठेवायचे. फक्त हात खाली आणायचे. मनाला जी काही शांतता मिळालेली आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. प्रार्थना. डोळे बंदच ठेवलेले. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवा. मन खूपच शांत झालेलं आहे. आपण जो आतला आवाज ऐकलेला आहे तो रोज ऐकण्याचा प्रयत्न करा. भ्रामरी झाल्यानंतर जितका वेळ तुम्हाला डोळे बंद करून बसावेसे वाटेल तितक्या वेळ तो आतला आवाज ऐकायचा आणि मग सावकाश डोळे उघडायचे. आता आपल्याला इथे वेळेचं बंधन असल्यामुळे पण हात डोळ्यावर न्यायचे आहेत. पण घरी भ्रामरी करताना हे नक्की करा. हात डोळ्यावर न्या. हाता हालचाल करून घ्या. डोळ्यांची पापण्यांची हालचाल करून घ्या. प्रकाशाची जाणीव करून घ्या आणि सावकाश हात खाली आणा. आपल्याला खूपच शांततेचा अनुभव आलेला असेल तर आधी शरीर सगळं जागृत करून घ्या. हाताच्या, पायाच्या, घोट्याच्या, मनगटाच्या वगैरे हालचाली करून घ्या. गुडघ्याची हालचाल करून घ्या. सगळे जॉईंट्स जे आहेत त्याची हालचाल करून सगळं ॲक्टिवेट करा आधी शरीर आणि मग हळूहळू आपल्या कामाला लागा. आजचा दिवस तुमचा खूप छान जाणार आहे. कारण जेव्हा तुम्ही भ्रामरी करता, ओंकाराचा अभ्यास करता त्यावेळेला दिवसभर तुमच्या कामामध्ये एकाग्रता तुम्हाला जाणवते आणि एकाग्रतेने केलेली कामं सगळी आपली सक्सेसफुल होतात आणि छान होतात, लवकर होतात. त्यामुळे त्याचा अनुभव तुम्हाला हळूहळू यायला लागेल की आधी आपल्या कामाला खूप वेळ लागत होता आणि आता आपली कामं लवकर व्हायला लागली कारण त्या कामातली एकाग्रता वाढली. तर योगाभ्यासाचे परिणाम आता तुम्हाला नक्कीच जाणवायला लागले असतील कारण हा शेवटचा आठवडा आपल्या चालू झालेला आहे. 21 तारखेला नक्की या. म्हणजे आपण एकमेकांना भेटू शकतो आणि तुम्ही तिथे प्रत्यक्ष योगाभ्यास करणं आणि ऑनलाईन करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. 21 तारखेला एक छान वातावरण तिथे निर्माण झालेलं असतं आणि त्या वातावरणामध्ये योगाभ्यास करून त्याचा आनंद घेणं ही एक वेगळी अनुभूती असते. तर जे पुण्यात राहतात त्या साधकांनी नक्की याचा लाभ घ्या. पण हे फक्त महिलांनी तिथे येऊ शकतात. पुरुष तिथे येऊ शकत नाहीत कारण कर्वे स्त्री शिक्षण संस्था असल्यामुळे महिलांना ही संधी आहे की तिथे येऊन तुम्ही 21 जूनला योगाभ्यास करू शकता. तर आता आपण थांबूया.
सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो. धन्यवाद. उद्या परत आपण भेटूया.